नाशिक दत्तक घेणं महाराष्ट्र दत्तक घेणं यांची लायकी नाही. एका बाजूला 1 रुपया द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला 18 रुपये काढून घ्यायचे, अशा पद्धतीची स्थिती महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे लोकसभेमध्ये चोख उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. नाशिककरांनी यांचं काय घोडं मारलंय, काय पाप केलंय का नाशिकचा विकास होत नाही? नमस्कार, मी महेश महाले. आपण पाहत आहात लोकशाही मराठी न्यूज चॅनल. आज आपण आलेलो आहोत नाशिकमध्ये आजचा आवाज लोकशाहीचा हा कार्यक्रम आपल्या माध्यमातून घेण्यात येत आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ही चालू झालेली आहे आणि ऐतिहासिक पौराणिक अशी नगरी म्हणून नाशिक नगरीची ओळख आहे. कुंभनगरी ज्या नगरीला ओळखलं जातं, मंत्रभूमी ते तंत्रभूमी, त्याचप्रमाणे वाईन कॅपिटल असा मोठा इतिहास या शहराचा राहिलेला आहे. या शहरामध्ये नेमकं निवडणुकीच्या निमित्ताने आता काय वातावरण आहे, कुठले विकासाचे मुद्दे प्रलंबित आहे, काय मुद्दे घेऊन लोक खरं तर पुढे जाणार हे आपण जाणून घेणार आहोत. खरं तर 2014च्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाशिक दत्तक घेण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र दत्तक नाशिकला खरंच काही मिळालेलं आहे का हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत खरं तर या प्रश्नासाठी आपण पहिले ठाकरे गटाकडे जाणार आहोत. काय सांग, खरं तर नाशिक दत्तक घेण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती. नाशिक खरंच दत्तक घेतलं का? नाशिकचा विकास झालाय का? गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण नाशिकची जनता, महाराष्ट्राची जनता बघते की या दत्तकाच्या थापा मारणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने राजकारणाची पातळी किती घाण गाठलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. आणि दत्तक घ्यायचा विषय आला, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. नाशिक दत्तक घेणं महाराष्ट्र दत्तक घेणं यांची लायकी नाही आहे. काय वाटतं तुम्हाला याबाबत? नाशिक दत्तक जेव्हा त्यांनी घेतलं, सांगितलं तर सामान्य नागरिकाला वाटलं एक मोठा नेता बोलतोय. पण आता तुम्ही बघितलं तर रस्ते बघा, त्यानंतर दत्तक नाशिकमध्ये डायरेक्ट उडता नाशिक झालेला आहे. म्हणजे इथं MD कॅपिटल झालं अशी परिस्थिती झालेली आहे. तरुण जो वर्ग आहे तो व्यसनाच्या आधीन गेला आहे. यांनी हे नाशिक दत्तक घेतलं आहे का? आम्हाला त्यांना प्रश्न करायचा आहे, व्यसनाच्या मागे जाणार का? खरं तर नाशिक दत्तक घेण्याची लायकी नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. काय सांगणार? भाजपचे 3 आमदार नाशिकमध्ये होते. 10 वर्षांपासून खरं तर 3 आमदार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेवर सत्ता आहे. नाशिकमध्ये खऱ्या अर्थाने विकास झाला आहे का? ज्या पद्धतीने आरोप करण्यात आलेले आहे का नाशिक दत्तक घेण्याची लायकी नाही, याबाबत आपलं प्रत्युत्तर काय? गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकार आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार या देशातील शेतकरी असो, गरीब असो, महिला असो, युवा असो, यांच्यासाठी काम करतं आहे. अशा एक ना अनेक अशा ज्या काही योजना आहेत त्या योजना कार्यान्वित करण्याचं काम केले गेले आहे. सिंचनाच्या बाबतीत आपण बघितलं, नारपार जी योजना होती, जी महाविकास आघाडीच्या काळापासून प्रलंबित होती, त्याच्यासाठी मंजुरीचं काम करण्यात आलं. आपण बघितलं की इंदोर जो काही रेल्वे मार्ग आहे त्याची मंजुरी देण्यात आली, त्याचा निधी वितरित करण्यात आला. अशा एक ना अनेक जे काही विकासाची कामं आहे या महायुतीच्या सरकारने केलेले. सर्वात महत्त्वाचं, ज्या काळात उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सत्ता आली, त्या काळात कोरोना काळ होता आणि पूर्णपणे उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये जे काम केलं आहे संपूर्ण भारतात गाजलं आहे, संपूर्ण भारतात. त्यावेळेस नरेंद्र मोदी काय मुंजे काढत होते अंधभक्तांचे? उद्धव साहेब बाहेर नाही निघत, फेसबुक लाईव्ह येता. अहो, त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती घरात बसलेला होता. 10 वर्ष भाजप सत्तेमध्ये आहे आणि नाशिकमध्ये खरं तर विकास आता कुठेतरी मागे पडलेला आहे. 10 वर्षामध्ये एकही मोठा उद्योग हा नाशिक शहरात आलेला नाही. विशेषतः महिंद्रानंतर तर चांगला उद्योगच आलेला नाही. त्याच्यामुळे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळालेलं नाही. या संदर्भात आपलं स्पष्टीकरण काय? यांची सवय आहे हे एकमेकांवर आरोप करत राहता, जनतेची दिशाभूल करता. अहो, नाशिकमध्ये हा कार्यक्रम होतोय. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचा मनसेचा उमेदवार म्हणून मला यांच्या उमेदवारांना आणि यांच्या पक्षाला विचारायचं आहे, नाशिकमध्ये ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून 25 नागरिक तरफडून मेले. तेव्हा यांचे राष्ट्रवादीत आता जे उमेदवार आहेत ते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते आणि यांच्याच आमदार नाशिकमध्ये होते. त्या कुटुंबाच्या संवेदनेशी यांना काही घेणं देणं आहे का नाही? आज नाशिक जिल्ह्यातले, नाशिक पूर्व विधानसभेतले आणि नाशिक शहरातले 50,000पेक्षा जास्ती तरुणी कामाला मुंबईला, पुण्याला, हैदराबादला, दिल्लीला गेले. अहो, 3 वर्षापूर्वी यांचेच स्टँडिंग कमिटी चेअरमन, यांचाच आमदार, यांचेच नेते आडगावला IT पार्कचं भूमिपूजन करता. एक वीट ठेवता आली नाही त्यांना आतापर्यंत. 850 कोटी रुपयाचं भूसंपादन केलं, 250 कोटी रुपयाचे रस्ते केले.
साठलोट्याने ही निवडणूक लढू राहिले. 1.5 महिन्यापूर्वी कोणी उमेदवार तयारी करतो का? भाजपनी या ठिकाणी डमी उमेदवार दिलेला आहे. गिरीश महाजनांचा रुपया, एक छापा आणि एक काटा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार यांनी दिलेले. डमी उमेदवार हा जो काही त्यांचा आरोप आहे हा अत्यंत आपण चुकीचा आहे. जो तो ज्याच्या त्याच्या राजकारणामध्ये ज्याची त्याची भूमिका ठरवत असतो आणि आमच्याकडनं काही लोक गेली आणि ती राष्ट्रवादीची उमेदवार झाली. यामध्ये त्यात भाजपचा छापा काटा वगैरे असं काही म्हणण्याचं कारणच नाही. येणाऱ्या काळात तुम्हाला ते दिसेल. येणाऱ्या 23 तारखेला जे काही त्यांनी आरोप केलेले त्या आरोपासंदर्भात जनता मतदानातून त्यांना उत्तर देईल असं मला वाटतं. आणि राहिला कोरोनाचा विषय, ज्या काही कुटुंबाची तिथे हानी झाली होती, 25 जणांचा मृत्यू तिथे झाला होता, तर त्याला योग्य ती कारवाई सगळं काही प्रशासकीय त्यांना जी काही कारवाई झाली ती सगळी आपल्याकडे आहे, पेपरला आलेलं आहे, सगळीकडे आहे. असं कुठेही नाही की त्याच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा ते जी घटना दुर्घटना ती दुर्दैवी आहे. ती काही कुणाच्या हेतुपुरस्कार किंवा राजकीय काही याच्यातून ती दुर्घटना झाली असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. मगापासून हा त्याच्यावर आरोप करतोय, तो याच्यावर आरोप करतोय. आता जसं म्हटले छापा काटा, हे सगळे छापे काटे यांच्याच पक्षांचे 2-2 पक्ष झाले. 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, एकीकडं भाजप. जे भाजप म्हणतंय आम्ही इथं सत्तेत होतो कोविडमध्ये, केंद्रात कोणाची सत्ता होती? केंद्रात भाजपची सत्ता होती. आणि इथे जे म्हणता आत्ता अजितदादा चांगलं काम करताय, मुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री, हे त्याही वेळेस होतेच ना. कोविडच्याही वेळेस कुठल्या तरी सत्तेत महाविकास आघाडीबरोबर होतेच ना. हे सगळे एकापेक्षा एक आहे. पण जनतेला, नाशिकच्या जनतेला या राजकारणाची गरज नाही आहे. यांनी जे MDचं कॅपिटल करून नाशिकला ठेवलं आहे, ज्या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आज या भूमीमध्ये काहींना छोटी भाभी म्हटलं जातं, काहींना मोठी भाभी म्हटलं जातं. कोण ड्रग्सचा व्यवसाय करतं, लाखोंचे ड्रग्स इथं सापडतात. याच्यासाठी प्रभू श्रीरामांची पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी नव्हती. त्याच्याचमुळे यांनीच सांगितलं का महाविकास आघाडी कशी खराब, यांनीच सांगितलं का महायुती कशी खराब. म्हणून लोकांनी निश्चितपणाने आता पूर्णपणे ठरवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज असलेले छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये जी परिवर्तन महाशक्ती आहे, बच्चू भाऊंबरोबरची आहे, राजू शेट्टी साहेबांबरोबरची आहे, यांना सगळ्यांनी पाठिंबा द्यायचं दर्शवलं आहे. परिवर्तन शक्ती हा एक तिसरा पर्याय आलेला आहे. आपल्याला काय वाटतं? खरं तर आता महाविकास आघाडीवर देखील आरोप करण्यात आले. महाविकास आघाडी देखील आता निवडणुकीच्या महिन्यात याच्यात चांगली उतरलेली आहे. काय नेमकं व्हिजन आहे आणि कुठले मुद्दे घेऊन आपण खरं तर जाणार आहे? कारण नाशिक हे सध्या जर बघितलं तर खड्ड्यात गेलेलं शहर दिसतंय. 3-4 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या महाराष्ट्राच्या सज्ञान जनतेने चांगलं चोख उत्तर महायुतीला त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते मतदानातून 31 खासदार हे महाविकास आघाडीच्या विचाराचे त्या ठिकाणी झाले. त्यामुळे या राज्यामध्ये जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची काय हाल आहे, कामगारांची काय हाल आहे, त्यानंतर तुमच्या महागाईची काय परिस्थिती आहे. एका बाजूला 1 रुपया द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला 18 रुपये काढून घ्यायचे, अशा पद्धतीची स्थिती महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे लोकसभेमध्ये चोख उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आत्ताचं जे नाशिक आहे, नाशिकची महापालिका इतकी सक्षम आहे, परंतु नाशिकच्या तिन्ही आमदारांनी, एका विचाराचा आमदार, एका मोदींच्या पाठीमागे ते तिन्ही आमदार या ठिकाणी नाशिककरांनी निवडून दिले. परंतु आमदार हा फक्त रस्ता करायला, सभामंडप करायला आणि त्याचा आमदार निधी खर्च करायला नसतो, तर त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जाऊन आणि पॉलिसी, एक नाशिकसाठी काहीतरी पॉलिसी आणायला हवी होती, तर पॉलिसी बनवण्यासाठी आमदार असतो, त्यासाठी सदस्य असतो. काय वाटतं त्यांच्या आरोपांना तुमचं काय उत्तर असणार आहे? मागच्या कुंभमेळ्याच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आपले आदरणीय गिरीशजी महाजन साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या शहरामध्ये झालं होतं. आणि कुठेही ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी कुंभमेळा झाला होता, त्यावेळचं नियोजन आणि मागील कुंभमेळ्याचं नियोजन जर बघितलं तर अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने कुंभमेळ्याचं नियोजन झालं होतं. आणि त्यावेळी 10 वर्ष पुढे इन्फ्रास्ट्रक्चर या शहराचं चालू केलं. रिंग रोडच्या माध्यमातून असो, या शहरातील रस्ते असो, किंवा ज्या काही सुटसुटीत पार्किंगच्या व्यवस्था असो किंवा गोदाघाट असो, याचं सुशोभीकरण करण्याचं काम असो, अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने कुंभमेळ्याच्या काळामध्ये काम करण्यात येतं. आत्तासुद्धा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि अतिशय आश्वासक पद्धतीने या कुंभमेळ्याचं नियोजन करण्यात येईल, सिस्टमॅटिक पद्धतीने करण्यात येईल. आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर आता पूर्ण DPR किंवा काही ज्या रिंग रोड असतील किंवा काही ज्या डेव्हलपमेंटल ज्या काही गोष्टी असतील त्याचं प्लॅनिंग झालेलं आहे. आणि पुढे नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने या भारतामधील उत्कृष्ट पद्धतीने कुंभमेळ्याचं नियोजन करण्यात. कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात सांगितलेलं आहे, मात्र खरंच असा विकास होणार आहे का हे आपण आता कुंभमेळ्याचा उल्लेख यांनी केलेला आहे.
येत्या 2 वर्षावर कुंभमेळा येऊन ठेपला आहे. मागच्या कुंभमेळ्यात जे भूसंपादन झालं ते शेतकऱ्यांच्या हिताचं झालं का 5 बिल्डरांच्या हिताचं झालं, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न मला नाशिककरांच्या, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं विचारायचा. कुंभमेळा हा आपल्या मतदारसंघात होतो, अयोध्येचा विकास होतो, वाराणसीचा विकास होतो, उज्जैनचा विकास होतो. नाशिककरांनी यांचं काय घोडं मारलं आहे, काय पाप केलं आहे का नाशिकचा विकास होत नाही, असा माझा थेट प्रश्न आहे. नाशिकचा विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही. नाशिकचाही चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे. कारण की वाराणसीमध्ये मध्ये स्वतः मोदीजी तिथं खासदार आहे आणि नाशिकमध्ये आपले खासदार 2 वेळेस होते. आता यावेळेस दुसरे गेलेले आहे. या मागच्या 10 वर्षामध्ये नाशिकमध्ये भरघोस असा निधी आणलेला आहे. उड्डाणपुलाचा उड्डाणपूल असेल तो पूर्ण वाडगावपर्यंत नेलेला असेल किंवा आत्ताच आपले पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी आज श्रीराम प्रभू सृष्टी अशी बनवायची त्यांनी संकल्प केला आहे आणि सर्वात मोठी महाराष्ट्रातली मूर्ती आता श्रीरामाची येथे बसवली गेली आहे. या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये आता खरं तर काँग्रेसची भूमिका जी आहे ती महत्त्वाची आहे. कारण नाशिकमध्ये जर बघितलं तर काँग्रेसमध्येच बिघाडी झालेली, त्यांनीच बंडखोरी केलेली आहे. काय सांगणार? खरं तर काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेली आहे. नाशिकचा विकास हा कुठे नेऊन ठेवलेला आहे आणि रोजगार हा मिळालेला आहे का? आज बीजेपी सरकार ने सिर्फ या हिंदू मुस्लिम करके सब पूरे हमारे हिंदू भाइयों को भी और मुस्लिम भाइयों को सिर्फ एड़ा बनाई, उन्हें कोई विकास नहीं करी। आज बम्बई को जाने का रहे तो 6-6 घंटे लगते हैं आज हमारे को जाने के लिए। आज गड्ढे देखेंगे ये गड्ढे देखेंगे तो आज अपने को चलते नहीं आता, गाड़ी चलती नहीं, ऐसी परिस्थिति छोड़ दी बीजेपी ने। आज बीजेपी के वजह से पूरे हिंदुस्तान के अंदर हिंदू मुस्लिम करने का बस उनका यही विकास है, बाकी दूसरा कुछ नहीं है। इनके कहने कोई काम नहीं है। आज यहाँ कंपनियाँ देखेंगे सब गुजरात में गए ले, सब जो भी चीज़ है हमारे महाराष्ट्र की पूरे गुजरात के अंदर इन्होंने लेके गए। हमारे नौजवान बेरोजगार हो गए, हमारे कॉलेजों के सामने एमडी बिक रही है, ड्रग्स बिक रहा है, वहाँ से निकल के पत्ते खुलेआम खेले जा रहे हैं। इनकी सरकार में ये जब से 2.5 साल हो गए, 2.5 साल में इन्होंने कुछ भी नहीं करा। काय वाटतं? नाशिकवर एमडी ड्रग्स सारखे गंभीर आरोप लावण्यात आलेले आहे. भाजपा आमदाराचा या सर्व गोष्टीला पाठिंबा असा थेट आरोप करण्यात येतोय. खरं तर वाईन कॅपिटल असेल किंवा मग त्याच्यानंतर हे शहर द्राक्षांचं कॅपिटल असेल, पण आता एमडी ड्रग्स अशा ज्या नशेली हे आहे पदार्थ याचं कॅपिटल नाशिक बनू बघत आहे. आणि याच्यात जर आपण बघितलं असेल तर नाशिकच्या पळसे या भागात याचा आगारच सापडल्या गेलं, कंपनी सापडली गेली आणि त्याच्यामुळं नाशिक हे पूर्ण देशात बदनाम झालं आहे. आणि अशा याच्यात जे लोक सापडले हे सर्व सत्ताधारी पक्षाच्या काही लोकप्रतिनिधी असतील यांच्या जवळचे लोक यात सापडले गेले आणि खऱ्या अर्थाने नाशिकचं नाव या काळात बदनाम झालेलं आहे. येत्या काळात ही परिस्थिती बदलण्यासाठी नक्कीच परिवर्तनाची या ठिकाणी गरज आहे. नाशिकमध्ये जे गुन्हे घडताय, खुनासारखे गंभीर गुन्हे घडताय, मिलिटरी मॅनची हत्या होती, म्हाताऱ्या बाईची हत्या होती, या गुन्ह्यांमध्ये 50% अल्पवयीन गुन्हेगार आहे. हे पाप कोणाचं? या पुण्यभूमीत गुन्हेगारी कोणी वाढवली? गुन्हेगारीला पाठीशी कोण घालतंय? एमडी ड्रगची फॅक्टरी सापडती, यांच्या आमदारांना त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावा लागती. हे आमदारांचं आता त्याने भाजपचं एवढं बोलले की आम्ही भाजपनी हे केलं. अहो समृद्धी केली, समृद्धीने भलं कोणाचं केलं आहे? त्या समृद्धीला फक्त मुडदे पडलेत. शेतकऱ्यांच्या बळजबरी तुम्ही जागा हिसकावल्या, त्या शेतकऱ्यांना तो रस्ता नको होता तो तुम्ही केला. एवढा चांगला रस्ता होता, तोच जर डेव्हलप केला असता, तोच जर वाढवला असता, अडचण काय होती? तो शहराच्या बाहेरून नेलाय आणि वल्गना काय करायच्या? समृद्धीने शहर जोडलं. अरे हाच रस्ता, तेच पैसे जर याच्यावर लावले असते, तोच रस्ता केला असता तर माझ्या शेतकऱ्याच्या शेती वाचली असती आणि रस्ते चांगले झाले असते, दळणवळणाची वाहने सुद्धा चांगली झाली असती. पण ते नाही. आता त्यांनी सांगितलं का प्रभू रामचंद्राचं मोठा स्टॅच्यू उभा. अरे त्याच्या मागची पहिली गंगा साफ करा. प्रभू रामचंद्रांना तुम्ही गटारीच्या ठिकाणी नेऊन बसवलं, साजूकपणा करता तुम्ही. तुम्हाला हे कळायला पाहिजे. गंगा घाटाचं सुशोभीकरण मागच्या कुंभमेळ्यापासून सुरू आहे. आता त्याच्यासाठी भरीव अशी तरतूद आहे. आमचे मित्र करण गायकर जोरजोरात बोलतात, परंतु आपण जर प्रत्यक्ष जाऊन तिथं पाहिलं तर तिथं जर जाऊन बघितलं तर सुशोभीकरण केलेलं आहे. गोदा स्वच्छतेचा उपक्रम राबवलेला आहे. मागच्या कुंभमेळ्याच्या भरीव निधीमुळे हे सगळं सुशोभीकरण, कुंभमेळ्याच्या निधीमुळे काय सांगणार या सगळ्या संदर्भात? अरे तुम्ही मुळामध्ये तर महेश भाऊ जो कार्यक्रम घेत आहे आवाज लोकशाहीचा, मला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे, लोकशाही मुळात जिवंत आहे का?
ह्या भारतीय जनता पार्टीने लोकशाही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जिवंत ठेवली का, हा मूळ मुद्दा आहे. राहिला प्रश्न विकासाचा, नंतर दत्तक घेतलेल्या बापाचा, तर ह्या जिल्ह्याचा काय असा कोण बाप होऊ शकत नाही. सर्वसामान्य जनता रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, आणि याच्यामध्ये जो विकास झाला, डमी उमेदवार केले, हे झालं. मला सांगा की 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं मोदी साहेबांनी जाहीर वक्तव्य केल्यानंतर अजितदादांना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेता आणि तुम्ही पुन्हा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलता. आता एमडीच्या संदर्भामध्ये प्रश्न झाल्यावरती माझे मित्र बोलले की सगळ्यात पहिले आम्ही आवाज उठवला. मी म्हटलं खरं आहे, कारण एमडी बनतं हे तुम्हालाच माहिती होतं, त्यामुळे तुम्ही आवाज उठवला. मला त्यांना हे विचारायचं आहे, आम्ही जोरात बोलतो. मला एक सांगा, यांचे जे आमदार आहे, यांचे जे खासदार आहे, हे जे सत्ताधारीत बसलेले आहेत, यांचं व्हिजन काय हो? कवडी मात्र व्हिजन. यांनी सांगितलं ना लाडकी बहीण योजना, एवढे मोठमोठे होल्डिंग लावताय, एवढं मोठं. अरे लाडकी बहीण योजना 1500 रुपये देताना त्याच लाडक्या बहिणीच्या घरातला तेलाचा डबा 1400 रुपयाचा 2300 रुपये केला. हे कोण उत्तर देईल? याच्यावर तुमचं उत्तर अपेक्षित आहे. काय वाटतंय? खरं तर नेहमीप्रमाणे मीडियाला वंचित बहुजन आघाडीला थोडं उशिराच विचारलं, पहिल्यापासूनचे उत्तरं देतो. तुम्ही पहिल्यांदा विचारलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतलं, त्याचं काय झालं? मला सांगायचं आहे मीडियाच्या माध्यमातून की मी पुन्हा येईन म्हणून मुख्यमंत्री पदाची म्हणजे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या फडणवीसांना स्वतःला मुख्यमंत्री होता आला नाही. ते नाशिक दत्तक काय घेणार आहे, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की आता आपल्या शरद पवार गटाच्या यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं लोकशाही संपवली. बाबा, तुमचा अर्धा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या मांडीला लावून जाऊन बसतो आणि तुम्ही लोकशाही संपवण्याची भाषा करता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की इथं निवडणुकीमध्ये तुम्ही जे काही मुद्दे विचारले, इथं सर्वसामान्य SC ST OBCच्या आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याच्यावरती एकही पक्ष बोलायला तयार नाही आहेत. आज मराठा आरक्षणाबद्दल भूमिका घ्यायला कोणी तयार नाही आहेत, OBCच्या आरक्षणाबद्दल भूमिका घ्यायला कोणी तयार नाहीत. महाराष्ट्रातला एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर स्वतः हृदयाची सर्जरी झाली असताना हॉस्पिटलमधून सांगतोय की बाबा इथलं OBCचं आरक्षण धोक्यात आहे. या एकाही पक्षानं आरक्षणावरती भूमिका घेतली नाही. आणि त्याच्यामुळं जसं लोकशाहीला तुम्ही म्हटलं 31 खासदार त्यांनी निवडून दिले, बाबांनो वंचित बहुजन आघाडीचा संविधान बचावचा अजेंडा तुम्ही चोरला म्हणून लोकांनी तुम्हाला मतं दिले. आता वंचित बहुजन आघाडीकर आरक्षणाचा अजेंडा आहे आणि ह्या अजेंडावरती आम्ही निवडणूक लढवणार. संविधान चोरलं, संविधानाचा अजेंडा चोरला असा आरोप खरं तर महाविकास आघाडीवर करण्यात आलेला आहे. संविधानाची भाषा ही महायुतीने कुठल्या थराला घेऊन ठेवलेली आहे हे सर्व भारताने बघितलेलं आहे. संविधान संपवायचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी सत्तेत बसून, केंद्रात बसून करण्याचा मोठा प्रयत्न केला. एक महत्त्वाचा प्रश्न करण भाऊनी केलेला होता की लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, त्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, त्यानंतर महागाई वाढवली, परंतु ज्या महिलांवरती अत्याचार झाले, 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार, आणि तो बापटे पळून जातो आणि भारतीय जनता पार्टी त्यांना लपवते, हे किती दुर्दैव. भारतीय जनता पार्टी खरं तर आरोपांना लपवते अशा पद्धतीचे. मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी अतिशय आपल्या विकासाच्या मुद्द्यावर चालत असे, पण आज मला सुद्धा जोरात बोलावं लागेल, कारण खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची भूमिका आज या आवाज लोकशाहीच्या याच्यामध्ये मांडावे लागणार आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळी महायुतीचं सरकार आलं त्यावेळी महिलांसाठी जी काही लाडकी बहीण योजना आहे, ही लाडकी बहीण योजना बंद करणार अशा पद्धतीची वल्गना महाविकास आघाडीच्या लोकांनी केलेली आहे. आज हे लाडकी बहीण मल्लिकार्जुन खरगे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं की ही योजना बंद करणार. सुनील केदार बोलले की ही योजना बंद करणार. या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात येत आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आता लाडकी बहिणीला लाडक्या बहिणीचं हे बोलतात, त्या लाडक्या बहिणीच्या फक्त खात्यात पैसे आले, तिला लाईन मध्ये उभं केलं, तिला उन्हात उभं केलं, पण तेलाच्या डब्याचे आणि डाळीचे पैसे पहिले. प्रत्येक ठिकाणी बलात्कारासारखा घटना घडताय, याला जबाबदार कोण आहे? गृहमंत्री कोण होते त्यावेळेस? यांच्या आमदारांनी, यांच्या उमेदवारांनी काम केलं असतं, यांच्या आमदारांनी आणि उमेदवारांनी काम केलं असतं तर इथं ते उत्तरं द्यायला आले असते. आपल्या देशामध्ये 2 विचारधारांची लढाई आहे. एका बाजूला इंडिया आघाडीची संविधान समर्थक आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे, आणि दुसऱ्या बाजूला धर्माधर्मामध्ये, जातीमध्ये भेदभाव करणारे कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी असलेली महायुती आहे. नाशिकमध्ये या संदर्भामध्ये जर आपण संघर्ष बघितला तर भाजपच्या शासनकाळामध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि जातीय भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आपणच बघितलं का जातीय भेदभाव करताय. खरं तर या निवडणुकीमध्ये प्रहारकडनं बच्चू कडू आता हे उतरलेले आहेत. परिवर्तन महाशक्ती एक तयार झालेली आहे, त्यामुळे प्रहारची नेमकी भूमिका काय असणार आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. एक आमदार कसा असावा तर बच्चू कडूकडनं यांनी शिकावं.
एकट्या आमदारानं त्यांच्या मतदारसंघात 6,000 कोटीचा निधी आणून विकास केला. आज या नाशिकमध्ये भाजपचे 3 आमदार असताना आपल्या डोक्याचे केस मोजता येतील परंतु खड्डे मोजता येणार नाही अशी भयंकर परिस्थिती आहे. MIDCत एकही प्रकल्प नवीन आलेला नाही. आज जिल्हा बँक फक्त जिल्हा बँकेला 1,000 कोटीची मदत जर केली असती सरकारने तर आज शेतकरी ठेवीदार यांच्या सगळ्यांच्या समस्या सुटल्या असत्या. नाशिकमध्ये काय महाराष्ट्रामध्ये सगळे उद्योगधंदे या लोकांनी पळवलेले. आता नाशिकमध्ये सिएट कंपनी सुद्धा बाहेर नेण्याचा घाट चालू आहे. नाशिकमध्ये हे म्हणता नाशिकचा विकास केला, नाशिकचे रस्ते केले, त्या पेट्रोलचं काम 4 वर्षापासून यांच्या उमेदवारांनी पार्टनरशिपमध्ये घेतल्याचं लोक बोलतात. माझं म्हणणं आहे यांच्या उमेदवारांनी काम केलंय तर यांनी पंचवटी कारंजावर यावं, बोलावं. अहो समृद्धी हायवे केला म्हणता, आज नागपूरला जायला 7 तास आणि इथून मुंबईला जायला 8 तास. नाशिकच्या शेतकऱ्याचं, नाशिकच्या उद्योजकाचं, नाशिकच्या विद्यार्थ्याचं नुकसान करायचं काम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती मतं मागितली 2019 वरती. 2019ला भारतीय जनता पार्टीने प्रभू श्री रामावरती मतं मागितली. अहो या महाराष्ट्राने विकासावर कधी मत द्यायचं यांना? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा. महाराष्ट्र या देशाची आर्थिक राजधानी होता. आज तुम्ही GDP पाहिला, 4थ्या नंबरला महाराष्ट्र गेलाय. अरे आंध्रासारखं राज्य आमच्या पुढे जातंय, याचा लाज वाटली पाहिजे यांना की हे विकासाची सारखं राज्य खरं तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमध्ये महाराष्ट्र अजूनही 1 नंबरला आहे. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचं काम करत असतात. आज नाशिकमधील महिला असो, युवा असो, शेतकरी असो, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून नाशिकच्याच शहरातील आणि जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या युवकांना, सगळ्या महिलांना योजनाच्या माध्यमातून भरघोस असा निधी देण्यात. आत्ताचे सध्याचे सरकारी नोकर आहेत ते सुद्धा वैतागले भारतीय जनता पार्टीला. यांच्या दबावामुळे खोटे गुन्हे दाखल करावे लागत आहे. यांच्या दबावामुळे ED CBI आपल्या घरी पाठवावी लागते. अनेक लोकांना या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कूटनीती राजकारणीमुळे त्रास होतोय. सगळ्यात महत्त्वाचं मी नाशिक संदर्भात बोलतोय. संपूर्ण नाशिक शहर खड्ड्यामध्ये या भारतीय जनता पार्टीने घालवले. आज तुम्ही पश्चिम मतदारसंघात बघा, ज्या आत्ताच विद्यमान आमदार आहे त्यांनी 10 वर्षात कुठलंही काम केलेलं नाही. सुधाकर भाऊ बडगुजर यांनी मागच्या 5 वर्षापूर्वी संपूर्ण प्रभाग आज सिमेंटच्या रस्त्यांनी केलेला आहे. याला म्हणता विकास. हा विकास आहे खरा. सरकारी नोकरीमध्ये जर कॉन्ट्रॅक्टवर सरकारी नोकऱ्या भरताय, हे जर ठेकेदारांमार्फत सरकार स्वतःचं चालवत आहे, हे जर नोकऱ्या काढत नाही, मग काय मराठा आणि OBC मध्ये वाद लावताय? कशाला आरक्षणाचं खूळ घालताय? रोजगारावर बोला, रोजगारावर. खरं दुर्दैव असं आहे का भारतीय जनता पार्टीचे जे प्रवर्तक आलेले यांना सत्तेमध्ये कुठलंही पद दिलेलं नाही आणि इथं फक्त यांना सगळ्या पक्षाच्या शिवाय खायला पाठवलंय. म्हणून यांनी सुद्धा आहे ना या बाप्पाला मारू नये. शिंदे गटाला मला विचारायचं आहे, भाजपाच्या आत्ता आलेल्या पत्रकावरती हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे का? तो विचारा. भाजपच्या महायुतीच्या पत्रकावर आत्ताही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही असा आरोप त्यांनी. नाही असं नाही. बाळासाहेब ठाकरे सर्वांचं दैवत आहे, महाराष्ट्र दैवत आहे. फोटो आहे का? फोटो आजचा जो प्रोटोकॉल ठरला त्याच्यामध्ये आहे ना. आता फोटो टाकू. जर का तुम्हाला एवढी अस्मिता असती बाळासाहेब ठाकरेंची तर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले नसते. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले नसते. जर तुम्ही बाळासाहेबांचे विचार तुमचे प्रकार राहिले असते तर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावले. आपण बघितलं का नाशिकमध्ये खरं तर महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, अशा यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं एकमेकांवर आरोप करण्यात आलेले आहे. मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये नाशिक वाईन कॅपिटलचं MD कॅपिटल कधी झालं हे मात्र कळलेलं नाही आहे. नाशिकचा विकास हा खुंटलेला आहे. भाजपने आतापर्यंत कुठलाही विकास केला नाही असा आरोप हा करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच येत्या निवडणुकीमध्ये आता तरी नाशिकचा विकास होईल का हा प्रश्न मात्र आता तरी अनुत्तरितच राहिलेला आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.